मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तवार्ता संचालनालयानं एक मोठी आणि धडक कारवाई केली। तब्बल 5 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या सोनं तस्करी प्रकरणात भाजपच्या कामगार संघटनेचा चिटणीस अजित आचरेकर याच्यासह 5 जणांना अटक करण्यात आली। काही महिन्यांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यानं भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला होता। पक्षाकडून त्याला कामगार संघटनेत महत्त्वाची जबाबदारी देण्यात आल्याचा दावाही केला जातोय। हे सोनं तस्करीचं कोणतंही आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे का, तसंच या प्रकरणात इतर कोणत्या प्रभावशाली घटकांचा किंवा व्यक्तींचा सहभाग आहे का याचा सखोल तपास यंत्रणांकडून सध्या केला जातोय। दरम्यान या सोने तस्करीच्या या सगळ्या प्रकरणानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आणि त्याला भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी काय प्रत्युत्तर दिलं आपण पाहूया। आता काल मुंबई विमानतळावर आपल्याला माहित असेल सोने तस्करीच्या प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना अटक झाली। रवींद्र चव्हाण यांची जी युनियन तिथे घुसवली आहे त्यांनी, रवींद्र चव्हाण भाजपचे अध्यक्ष, त्यांचे डावे उजवे जे लोक आहेत त्यांना सोने तस्करी आणि सोने चोरीमध्ये विमानतळावरती अटक झाली। याच्यावरती देवेंद्र फडणवीस का बोलत नाही की भारतीय कामगार सेना शिवसेना प्रणित तिथे मजबूतीने काम करत असताना रवींद्र चव्हाण एखाद्या गुंडासारखे जिथे घुसतात, पंचतारांकित हॉटेलमध्ये एअरपोर्टला धमक्या देऊन युनियन तोडतात, हे सगळे गुंड जे आहेत ते काल त्यातले बरेच लोक हे सोने तस्करीमध्ये विमानतळावर त्यांना पकडण्यात आलेलं आहे। याच्यावरती राज्याच्या गृहमंत्र्यांचं काय म्हणणं आहे का? याच्यावर चंद्रशेखर बावनकुळेंचं काय म्हणणं आहे का? घोडेबाजार राहू द्या बाजूला, याच्यावर भाजपचे राज्याचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं काय म्हणणं आहे का? सोने तस्करीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला अटक झाल्याचा दावा संजय राऊत करतात। एका बाजूला संजय राऊतच म्हणतात की यंत्रणाचा दुरुपयोग भारतीय जनता पार्टी करते, मग भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्याला जर अटक झाली असेल तर मग यंत्रणावर दबाव आहे का? मुळामध्ये भारतीय जनता पार्टीचा आणि या तस्करीचा काहीही संबंध नाही। कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला किंवा आमच्या युनियनच्या कार्यकर्त्याला अटक झालेली नाही। जो कोणी अटक झालेला आहे त्याचा आणि भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही। मराठी तरुणांकडनं खंडणी वसूल करण्याचं काम तुमच्या कामगार सेनेकडनं केलं जात होतं। भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ती लूट थांबवली। तेव्हा सोने तस्करीवरून एकीकडे संजय राऊतांनी आरोप केलेले आहेत, त्याला नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर जरी दिलेलं असलं तरी संजय राऊतांनी या सगळ्या पाठीमागे एक मोठं रॅकेट सक्रिय असल्याचा जो संशय आहे तो व्यक्त केलेला आहे। आणि या सगळ्यावरून त्यांनी जो अप्रत्यक्षपणे अंगुली निर्देश केलेला आहे तो अंगुली निर्देश केलेला आहे ते म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे। रवींद्र चव्हाण यांनी मुंबई विमानतळावर गुंड पोचलेत असं संजय राऊतांनी म्हटलंय। मैसेज है, कोई नाम लेना ही नहीं। मेरा नाम कली सोलंकी है, ये सब मेरे लोग हैं। अगर किसी ने इन लोग के ऊपर हाथ उठाया या गलत व्यवहार किया, मैं सबके घर पे आऊंगा और किसी को भी नहीं छोड़ूंगा। तेव्हा हा एक व्हिडिओ संजय राऊतांकडून ट्विट करण्यात आलेला होता। दरम्यान DRIने एक मोठी मुंबई विमानतळावर कारवाई केलेली आहे आणि सोने तस्करीचा पर्दाफाश केलेला आहे। या कारवाईमध्ये जवळपास 3.2 कोटीचं किंबहुना तितकं जे सोनं आहे किलो इतकं परदेशी सोनं जप्त केले, ज्याची किंमत 5 कोटी रुपयांच्या घरात आहे। या प्रकरणात 3 बांगलादेशी आणि श्रीलंकन नागरिक, 3 विमानतळ कर्मचारी, 1 रिसिव्हर अशा एकूण 7 जणांना अटक केली। बँकॉकहून मुंबई मार्गे प्रवास करणारे परदेशी नागरिक शरीरात सोनं लपवून आणत होते। विमानतळावरील काही कर्मचारी हे सोनं बाहेर काढून स्थानिक एजंटकडे पोहोचवत होते। कारवाई दरम्यान 2 बस चालक आणि एका कोच मॉनिटरला सोन्याची डिलिव्हरी करताना पकडण्यात आलेलं होतं आणि त्यातूनच हा सगळा पर्दाफाश करण्यात आला।